म्हणजे काय, तर बेसिकली आपण काय काय शिकलो ते लक्षात घ्या. 5 टेक्निक आपण शिकलो. ते म्हणजे पहिलं फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले पाठ करणं हे तुमचं काम आहे, ते तुम्ही केलं आहे चांगल्या पद्धतीने. दुसरं लिनियरिटी प्रॉपर्टी, हा पॉईंट आपण शिकलो. लिनियरिटी प्रॉपर्टी शिकून झाल्यानंतर आपण बघितलं थर्ड पॉईंट, दॅट इज प्रोडक्ट रूल, म्हणजेच U इंटू व्ही. त्याच्यानंतर चौथं टेक्निक आपण शिकलो डिव्हिजन रूल. U अपॉन व्ही असेल तर काय करायचं ते पण बघितलं. आणि पाचवं बघितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. बस या 5 टेक्निक एकदा आल्या की तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये आणखीन कुठलाही पॉईंट शिकायची गरज पडत नाही, ट्रस्ट मी. तर बरेच जण असं म्हणतात की मग बरेच जे प्रकार आहेत ते तर शिकायलाच लागतात. तर ते ऑब्व्हियसली शिकायला लागणारच, कारण ते प्रॉब्लेमचे प्रकार आहेत, टेक्निकचे प्रकार नाही आहेत. सो आता असे बरेच प्रॉब्लेम्सचे वेगवेगळे प्रकार येतील. फॉर एक्झाम्पल की लॉगचा उपयोग करून डेरिव्हेटिव्ह कसं करायचं, हा एक असेल. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन असेल, डेरिव्हेटिव्ह बाय सबस्टिट्यूशन असेल, असे अनेक प्रकार. मग ते आपल्याला नवीन नवीन शिकायचंच आहे, कारण ते टेक्निक नाही आहे, तो फक्त एक वेगळा प्रकार असणार आहे प्रॉब्लेमचा. आणि प्रॉब्लेमचे ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये काय करायचं नेमकं ते आपल्याला शिकावंच लागणार आहे ऑब्व्हियसली. पण ते सगळे प्रॉब्लेम सोडवताना तुमच्याकडे जी हत्यारं आहेत ती ही 5च आहेत. या 5 जणांचाच उपयोग करायचा आहे. कधी कधी 5 जणांचा एकदम, कधी कधी या 5 पैकी 3चा, 5 पैकी 2चा, 5 पैकी एका रूलचा, असं कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला हे टेक्निक्स लागू शकतात. सो तेवढं फक्त लक्षात ठेवा. तर हे रिवाईज करू एकदा. फॉर्म्युलांमध्ये आपण टोटल 22 फॉर्म्युले बघितलेत, ते पाठ करणं गरजेचं आहे. लिनियरिटीमध्ये आपण बघितलं की प्लस आणि मायनस चिन्ह जर असेल 2 किंवा 3 फंक्शनच्या मध्ये, किंवा जास्त असू देत कितीही फंक्शन्स, पण मध्ये प्लस किंवा मायनसच असलं पाहिजे, तर आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. प्रोडक्ट रूलमध्ये आपण बघितलं की फर्स्ट इंटू सेकंड असं फंक्शन असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, तर फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, पुढे प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. देन डिव्हिजन रूल U बाय व्ही. सो ते येईल V इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ U मध्ये मायनस U इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V, म्हणजे डिनॉमिनेटर गुणिले डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आणि हे कंपोजिट फंक्शन, याच्यामध्ये आपण असं बघितलं की एखादा आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय f ऑफ x आणि त्यामध्ये एक्सच्या जागी एक काहीतरी वेगळंच आलंय g ऑफ x. तर आधी आपण बघितलं की डायरेक्ट f डॅश ऑफ x घ्या, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्या डायरेक्ट, आणि जीचं जे डेरिव्हेटिव्ह असेल त्याने परत मल्टिप्लाय करा. ही झाली मॅथमॅटिकल डेफिनेशन. ही ना मी कधी तुम्हाला आधी सांगितली आणि आत्ता सांगायची गरज होती, पण मुद्दामून सांगितली. ठीक आहे, असं पण वाटायला नको की बाई याला मॅथमॅटिकलचं काय पुस्तकातलं येतं की नाही का, हा आपल्या मनाचंच शिकवतो. तर हे मला सगळं येतं आहे, मी तुम्हाला ते शिकवू पण शकतो, पण तुमच्या डोक्याचा भुगा करायचा नाही, आपल्याला तुम्हाला शिकवायचं आहे. सो हे कोणी पाठ केलं नाही काही फरक नाही पडत. आपल्याला नुसती डिग्री नाही घ्यायची आहे किंवा नुसतं टॅग नाही लावायचं आहे की मी हे पुस्तक सोडवलं, या पुस्तकातलं मला येतं. ते खरोखर प्रॉब्लेम पण सोडवता आले पाहिजेत. सो या फक्त डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन टेक्निकला समजून घेऊया. की आपण असं बघितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स काय असतं, तर साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. मग जर का इथे आपल्याला असं विचारलं गेलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 2x, तर माझ्या लक्षात आलं की हा तसाच आहे प्रॉब्लेम, फक्त एक्सच्या जागी काय आलं आहे 2x आलं. सो आपली मेथड असेल डायरेक्ट फॉर्म्युला यूज करणे, म्हणजे cos 2x इंटू जो कोणी एक्सच्या जागी आला आहे, जसं की इथे 2 आला आहे, मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि मग ते पण उत्तर आपण पूर्ण केलं. चलो
आता आपण पुढच्या पार्टला जाऊ, ज्याच्यामध्ये आपण आता आणखीन काही प्रकार शिकणार. आता जे मी तुम्हाला टाईप शिकवेन हे प्रॉब्लेमचे टाईप आहेत, हे लक्षात घ्या. फंक्शन्सचे टाईप आहेत. डेरिव्हेटिव्ह मधलं कुठलंही टेक्निक शिकत नाही आहोत आपण, हे लक्षात घ्या पहिला. ठीक आहे. सो सुरुवात करूया. पुढचा जो पार्ट आहे त्याचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन अतिशय महत्त्वाचा, खूप सोपा आहे आणि पेपरला तुम्हाला बघायला मिळू शकतो. इवन फिजिक्समध्ये पण तुम्हाला याचा उपयोग झालेला दिसेल काही डेरिव्हेशन्समध्ये. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपं पण आहे, तुम्हाला इझिली समजेल. एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय नेमकं करायचं आहे. क्वेश्चन असा पडतो की फाइंड dy बाय dx. dy बाय dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फाइंड करा वायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स इफ. आता नॉर्मली जर आपण काल सोडवलेले प्रॉब्लेम बघितले तर तुम्हाला ते असे दिसतील की y इज इक्वल टू काय साइन एक्स किंवा y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू एक्स असलं काही काही येत होतं. सो अशा प्रॉब्लेम्समध्ये ना y इज इक्वल टू एक्स असं सगळं व्यवस्थित करून द्यायचे. म्हणजे एका साईडला y एकटा लेफ्ट साईडला आणि त्याचं उत्तर साईनच्या भाषेत इथे लिहिलं आहे, किंवा सॉरी साईन नव्हे एक्सच्या भाषेत लिहिलं आहे, इथे पण एक्स आहे. सो y इज इक्वल टू एक्स दिसत होते. y एकटाच होता आणि लेफ्ट साईडला होता एकटाच. तर असे जे प्रॉब्लेम्स असतात ना किंवा असे जे फंक्शन्स असतात ना त्यांना आपण म्हणतो एक्सप्लिसिट फंक्शन. पण आता आपण शिकतोय इम्प्लिसिट फंक्शन. याच्यामध्ये काय होतं, एक्स आणि वाय ही दोन लेटर्स जे एकमेकांशी रिलेटेड आहेत, जे एकमेकांशी रिलेशनमध्ये आहेत, ते मिक्स झालेले असतात. असे मिक्स झालेले असतात की आपल्याला ते सेपरेट करता येत नाहीत, किंवा जरी सेपरेट केलेच करता येतच नाही, तसं नाही, केले जर सेपरेट तर मग जरा कॉम्प्लिकेशन्स वाढतात. जसं की आपल्याला इक्वेशन असं दिलं जाणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय. मग आता तुम्हाला इथे दिसेल एक्स स्क्वेअर लेफ्ट साईडला पण आहेत, राईट साईडला पण आहेत. बरं, वाय वाले पण लेफ्टला पण आहेत, राईटला पण आहेत. इथे एक्स आणि वाय मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, इथे एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर ॲडिशनमध्ये आहेत. बरं, आता यांना सेपरेट तरी करणार कसं? जर या वाय स्क्वेअरला तिकडे घेऊन गेलो, वाय कॉमन घेतला तर काहीतरी होईल. पण जसं आपलं पूर्वीचं स्ट्रक्चर होतं ना, वाय इज इक्वल टू सगळे एक्सवाले, तसं मिळताना मुश्किल आहे. रादर याच्यात ते मिळणारच नाही. पण काही फंक्शन्स असे असतात की तुम्ही वायला बाजूला काढू शकता, पण ज्याला कॉम्प्लिकेशन्स वाढतात. त्याच्यापेक्षा जर असं लिनियर म्हणजे लिनियर नाही म्हणत, कारण लिनियर म्हणजे पॉवर 1 वाला. सो स्ट्रेट इक्वेशन ज्याला एक लेफ्ट साईड आहे, राईट साईड आहे, एक्स आणि वाय मिक्स्ड झालेले आहेत प्रॉपर, तर अशा टाईपच्या फंक्शनला आपण इम्प्लिसिट म्हणतो. आता हे जे फंक्शन आहे ते सोडवण्यासाठी कसं करायचं आहे डेरिव्हेटिव्ह, ते आता आपण बघणार आहोत, ते शिकणार आहोत. सो हा एक प्रॉब्लेमचा प्रकार आहे. याच्यात आपल्या पहिल्याच 5 टेक्निक्स आपल्याला मदत करणार आहेत. सो पहिल्यांदा आपण सोल्युशनमध्ये कसं लिहितो बघा. वी हॅव, कोणी लिहून घेऊ नका, नीट लक्ष द्या, अतिशय सोपं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय. हे नाव लक्षात ठेवायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट. इम्प्लिसिटचं कसं घेतात ते मी तुम्हाला शिकवतोय. सो हे आपण लिहून घेतल्यानंतर आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण एक्सने डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो इथे आपल्याला दिसेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, जसं या साईडला डेरिव्हेटिव्ह घेतलं लेफ्ट साईडला, तसं राईट साईडला पण घ्यायला पाहिजे. बिकॉज जो काही आपण मॅथमॅटिकल चेंज करतोय तो दोन्ही साईडला केला तरच ते इक्वल म्हणता येईल. नाहीतर एका ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेतोय आणि दुसऱ्याकडे घेतच नाही असं होणार. सो आधी आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं. पुढे आता हे डेरिव्हेटिव्ह मी सेपरेट वाटू शकतो बिकॉज लिनियरिटी प्रॉपर्टी माहिती आहे मला. सो मी असं लिहिणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मध्ये प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर, हे सेपरेट करून टाकलं इज इक्वल टू. आता याचा विचार केला तर इथे मला दिसतंय एक्स आणि वाय मध्ये मल्टिप्लाय आहे. एक्स वाय मीन्स व्हॉट, एक्स इंटू वाय. मग मल्टिप्लिकेशन असेल तर माझ्याकडे टेक्निक आहे यू इंटू व्ही. सो एक्स हा माझ्यासाठी फर्स्ट असेल, वाय हा माझ्यासाठी सेकंड असेल, तर मी लिहिणार फर्स्ट इंटू
डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड दॅट इज वाय इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण एक्स. सो पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिवेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिवेटिव्ह. सो आपण आत्तापर्यंत या प्रॉब्लेममध्ये लिनियरिटी वापरलं आणि यू इंटू व्ही पण वापरलं. आता तुम्हाला लक्षात येईल की आपण आता कंपोजिट पण वापरणार आहोत. सो इज इक्वल टू नाही देअरफॉर एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह 2x हे सगळ्यांनाच माहिती आहे. एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युलाप्रमाणे हा 2 कुठे येतो, पुढे येतो, तो आला पुढे आणि त्याच्या पॉवरमधनं 1 वजा होतो म्हणजे 2 - 1 1 लिहायची गरज नाही 2x. पुढे प्लस वाय स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह कसं घेणार. ठीक आहे. सो हा प्रश्न आता सुटणार कसा बघा. जर आपण एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह 2x लिहत असू तर मग वाय स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह 2y लिहायला काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. जर एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह 2x असेल तर वाय स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह 2y दॅट्स इट. पण डेरिवेटिव्ह घेतो एक्सने आणि व्हेरिएबल कोण आहे वाय. मग इथे मला लक्षात आलं एक्सच्या जागी कोण आलेला आहे, वाय आलेला आहे. सो जर कोणी एक्सच्या जागी वेगळं आलं असेल तर आपण काय करतो, त्याच्या डेरिवेटिव्हने मल्टिप्लाय करायला विसरत नाही. सो आपण एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवला, एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे 2x. मग तोच आपण वाय स्क्वेअरला पण लागू केला. वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह असणार 2y, पण एक्सच्या जागी मला लक्षात आलं वाय आलाय, सो त्याच्या डेरिवेटिव्हने मल्टिप्लाय केला. एवढा पार्ट सगळ्यांना कळाला का, हे लक्षात येत आहे. इज इक्वल टू पुढे जाऊया बघा. आता राईट साईडला आपण सिम्प्लिफाय करूया. हा एक्स लिहूनच घ्यायचा आहे कॉपी. पुढे वायचं डेरिवेटिव्ह मी इथेच लिहितो, एक्स इंटू वायचं डेरिवेटिव्ह आपण घेतो. वायचं डेरिवेटिव्ह एक्सने घेतल्यावर काय येतं, dy/dx. मध्ये प्लस वाय आहे तसाच लिहून घेतला आणि एक्सचं डेरिवेटिव्ह एक्सने घेतोय. किती येणार, एक्सचं डेरिवेटिव्ह एक्सने घेतल्यावर 1. व्हेरी गुड. सो ते पण झालं काम. सो फायनली हे 2x प्लस 2y इंटू dy/dx, कारण वायचं डेरिवेटिव्ह एक्सने घेतोय तर dy/dx लिहिणार, इज इक्वल टू एक्स इंटू dy/dx प्लस y इंटू 1 किती असतं तर yच असतं. सो इथे आपलं खरं तर प्रॉब्लेम पूर्ण झालाय. डेरिवेटिव्हचा विषयच संपला, डेरिवेटिव्ह घेऊन झालेला आहे, पण त्यांनी काय सांगितलं आम्हाला dy/dxच फाइंड करून द्या. मग जो आपल्याला फाइंड करून द्यायचा असतो ना तो एकटा दिसला पाहिजे, याची व्हॅल्यू मिळवायची. सो इथे डेरिवेटिव्ह हा विषय संपला आहे. आता बेसिक अल्जिब्रा सुरू झाला, मॅथमॅटिक्स जे आपण 10वी पर्यंत शिकलेलो असतो की ज्यांची व्हॅल्यू काढायची त्याने एका साईडला ठेवायचं. सो हा 2y इंटू dy/dx एका साईडला ठेवले, जे इथेच होते लेफ्टला, आणि हा जो दिसतोय ना x इंटू dy/dx तो राईट साईडला आहे प्लसवाला, इकडे आल्यावर तो मायनस होणार x इंटू dy/dx. सो थोडक्यात आपण काय केलं इथे, तर आपण LHS आणि RHS सेपरेट करून घेतोय. कोण LHSला घेतले, जे dy/dx वाले दिसत आहेत त्यांना सगळ्यांना LHSला घेतलं, आणि जे कॉन्स्टंट असतील, आता जर कॉन्स्टंट इन द सेन्स ज्यांच्यामध्ये dy/dx नाही, जसं की y व्हेरिएबलच आहे ते, पण त्यांच्यात dy/dx नाही आहे, ते राईट साईडला ठेवायचे. सो y इथेच राहिला, आणि हा एक 2x दिसतोय जो इथे प्लस आहे, पलीकडे गेल्यावर होईल -2x. फायनली या दोघांमध्ये मला कॉमन दिसायला लागलं dy/dx. कॉमन घेतलं, यातला dy/dx बाहेर गेल्यावर 2y एकटाच राहिला, मध्ये मायनस, यातला dy/dx गेल्यावर x आतमध्ये राहील, इज इक्वल टू y - 2x. फायनली dy/dx इज इक्वल टू हे y - 2x आहे तसेच हा अख्खा ब्रॅकेट आहे ना, तो dy/dx ला मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन डिवाइड होणार म्हणजे 2y - x. खतम. dy/dx आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं ते आपण केला. इथे प्रॉब्लेम संपला. सो बेसिकली जे दिलंय ते सरळ लिहून घ्यायचं, ही पहिली स्टेप.
सर सकट डेरिव्हेटिव्ह घ्यायला सुरुवात करायचं, लेफ्ट साईडला पण घ्यायचं, राईट साईडला पण घ्यायचं. लिनियरिटी वापरायला लागले तर लिनियरिटी वापरायची, यू इंटू व्ही वापरायला लागलं तर ते वापरायचं. सगळं करून झाल्यानंतर इथे वाय स्क्वेअरच्या बाबतीत लक्षात ठेवा, जर एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x असेल तर वाय स्क्वेअरचं पण डेरिव्हेटिव्ह 2yच असणार, पण एक्सच्या जागी वाय आल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपण इथे मल्टिप्लाय केलं आहे. राईट साईडला पण तेच सगळं सोडवलं. मग इथे डेरिव्हेटिव्ह हा विषय संपतो. इथे डेरिव्हेटिव्ह कोणाचंही अजून काढायचं राहिलेलं नाही आहे, पण आपल्याला dy/dx पाहिजे असल्यामुळे आपण काय करतो, dy/dx वाले लेफ्ट साईडला ठेवतो आणि dy/dx नसलेले राईट साईडला ठेवतो. कॉमन घ्यायचं आहे, इकडे जाऊन डिवाइड करायचं की आपल्याला उत्तर मिळालं. दॅट्स इट. सो मला असं तुम्ही सांगू शकता की जर काय याच्यात तुम्हाला नवीन काही शिकायला मिळालं असेल तर सांगा. तर काही नाही आहे, जे आपण आधी 5 टेक्निक शिकलो त्यांचाच उपयोग केला आहे, फक्त जरा प्रॉब्लेमचा प्रकार बदलला, प्रॉब्लेमचं स्ट्रक्चर बदललं, एवढंच. लिहून घ्या. झालं की मग आपण पुढच्या प्रॉब्लेमला जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम एक सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे महाराष्ट्र स्टेटच्या बुकमधलं. फाइंड dy/dx हे नेहमीच असणार आहे. इफ खाली प्रॉब्लेम आहे तर मी म्हटलं तसं लिहिण्याची पद्धत कशी असेल सोल्युशन, की तुम्ही म्हणणार की वी हॅव, आपल्याकडे काय आहे तर x⁵ आहे प्लस x इंटू वायचा क्यूब आहे प्लस x² इंटू वाय आहे आणि पुढे y⁴ पण आहे इज इक्वल टू 4. हे सगळंच आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. बघा प्रॉब्लेम ओळखायला सोपा असणार आहे. x आणि y असे मिक्स असतील की आपण y वाले निवडून बाजूला काढू शकत नाही आणि तशी प्रयत्न करायचा पण गरज नाही. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x म्हटल्यावर दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेणार. राईट साईडला येणार x⁵ प्लस xy³ प्लस x² प्लस y⁴ याचं डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू राईट साईडला d/dx ऑफ 4. सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. d/dx ऑफ x⁵ प्लस d/dx ऑफ xy³ प्लस d/dx ऑफ x² प्लस d/dx ऑफ y⁴. सगळ्यांना सेपरेट दिलं इज इक्वल टू 4. हा कॉन्स्टंट आहे. सी कॉन्स्टंट असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 0. व्हेरी गुड. 0 म्हणजे इकडे आपली राईट साईड मोकळीच झाली बघा. 0 इथे विषयच संपला. आपल्याला यांचंच फक्त आता करायचं आहे काम, पण ते सावकाशीने करायला पाहिजे कारण थोडंसं लेंदी होणार आहे. कारण इथे हे बरं आहे x⁵ आहे एकटा आहे घेऊ शकतो, इथे y⁴ आहे एकटा आहे घेतलं, पण इथे मध्ये तुम्हाला दिसत आहेत इथे u इंटू व्ही वापरायला लागणार आहे आणि इथे पण u इंटू व्ही वापरायला लागणार आहे. सो सावकाशीने वापरायचं आणि मी जी पद्धत दाखवतोय कुठे ब्रॅकेट ठेवायचे नाही ठेवायचे ते आत्मसात करा लवकरात लवकर. ते x⁵ सांगू शकाल का काही? येस 5 इंटू x⁴. हा 5 असतो तो पुढे येतो आणि वरून 1 कमी होतो. प्लस आता मला जे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ते यांच्यासाठी घ्यायचं आहे xy³. तर मला माहिती आहे इथे इंटू दिसतंय म्हणजे आता आपल्याला हे u इंटू व्ही वापरायला लागणार, आता मोठं होणार आहे. म्हणून मी लगेच ब्रॅकेट टाकला की जे काय करायचं आहे ते याचं करायचं आहे ते ब्रॅकेटच्या आतमध्येच करायचं, म्हणजे बाहेरच्यांबरोबर आपण काही गडबड करत नाही. सो इथे फॉर्म्युला आपला नेहमीप्रमाणे फर्स्ट म्हणजे x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे ते येणार y³, पुढे प्लस सेकंड म्हणजे हा कोण y³ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण x. ब्रॅकेट कंप्लीट. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हे आपलं पहिलं काम पूर्ण झालं. त्याच्या पुढे तिसरी टर्म मला ही दिसते. सो आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊन कोणाचं मोकळे झालोय, पहिला आणि दुसरा. आता तिसऱ्याकडे आपण वळतोय. तिसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह मध्ये परत मला दिसलं इथे u इंटू व्ही लागणार आहे. सो परत एक ब्रॅकेट मी मेंटेन ठेवणार, मध्ये प्लस आहे ते प्लस ठेवणार, ब्रॅकेट टाकणार, परत पहिला गुणिले सगळं सुरू. सो पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस
दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हे काम पूर्ण झालं. त्याच्यानंतर आता शेवटची टर्म आहे ही, बट तो एकटाच आहे, त्याच्यात काही टेन्शन नाही. यस, वाय रेस टू 4चं तुम्ही सांगू शकाल का डेरिव्हेटिव्ह काय येईल? 4y रेस टू 3, एक वजा होणार ना त्याच्यातनं. सो 4y रेस टू 3 एकदम करेक्ट. पण हा तर फॉर्म्युला आपला x साठी असतो, आपण तो y साठी वापरलाय. येस, इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y, कारण xच्या जागी कोण आलेलं दिसतंय मला? y आलेला दिसतोय. सो दिस फॉर्म्युला इज व्हॅलिड फॉर x. आणि जो आपण y साठी वापरतोय याचा अर्थ xच्या जागी कोण आलेला आहे? y आलेला आहे. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. इज इक्वल टू राईट साईडला बरं आहे 0. खतम. इथे प्रॉब्लेम संपलेला नाही. त्याचं रिझन काय तर तुम्हाला इथे दिसेल. अजून इथे डी बाय डी एक्स आहे, इथे अजून डी बाय डी एक्स आहे, इथे पण डी बाय डी एक्स आहे, इथे पण डी बाय डी एक्स आहे, इथे पण आहे. म्हणजे अजून डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काम बाकी आहे, पण ते आता पटापट होणार आहे, त्यात वेळ लागणार नाही. सो तुम्ही काय करा, पहिल्यांदा आधी एवढं लिहून घ्या. ओके, नेक्स्ट स्टेप्स बघा. पहिल्यांदा 5x² सॉरी x रेस टू 4 तसेच लिहायला पाहिजेत, कारण आता त्यांचं काही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं काम बाकी नाही आहे. प्लस x पण लिहायला पाहिजे. y³ डेरिव्हेटिव्ह सांगू शकाल का? 3y² इंटू परत डेरिव्हेटिव्ह ऑफ y, कारण xच्या जागी कोण आलाय? y आलाय. सो इथे मी डायरेक्ट लिहून टाकतो dy बाय dx, कारण yचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? dy बाय dx. पुढे प्लस हा y³ आहे तो लिहून घ्यायचा आहे नुसता, आणि xचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, xनेच घ्यायचं आहे, ते सोपं आहे 1. सो ते लिहून टाकलं. पुढे प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हा x² लिहून घ्यायला पाहिजे. आता yचं डेरिव्हेटिव्ह परत dy बाय dxच असतं. पुढे प्लस y इंटू x² डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, x² डेरिव्हेटिव्ह इज 2x, ब्रॅकेट कंप्लीट. प्लस 4y³ इंटू yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 0. सो इथे मी y³ घेतलं 3y², पण हा x रेस टू n चा फॉर्म्युला वापरला, xच्या जागी y दिसतोय म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केला. सो yच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणं, yचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? dy बाय dx ते लिहिलं. इथे y³ म्हणजे लिहून घेतला, x1, इथे yचं dy बाय dx, इथे x²चं 2x, परत इथे yचं dy बाय dx. सो फायनली आता ब्रॅकेट वगैरे ओपन करूया. हे 5x रेस टू 4 आहे तसेच लिहिले. प्लस आता आपण ओपन करतोय, ब्रॅकेट ओपन करतोय. सो हे आतमध्ये राहिलं x इंटू 3y² इंटू dy बाय dx. पुढे प्लस हा y³ इंटू 1 म्हणजे तो y³ राहणार. पुढे प्लस हे x² इंटू येणार dy बाय dx. पुढे प्लस y इंटू 2x म्हणजे 2xy, मल्टिप्लाय करून घेतले 2xy. पुढे प्लस हे 4y³ इंटू dy बाय dx. आता खरं तर इथे कुठेही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिलेलं नाही, ते याच स्टेपला संपलंय. आता बेसिक अल्जिब्रा आहे, म्हणजेच dy बाय dx वाले लेफ्ट साईडला ठेवायचे, जसा हा पहिला आहे dy बाय dx वाला, 3xy² dy बाय dx हा लिहून घेतला. इथे मला एक दिसतोय dy बाय dx वाला, x² इंटू dy बाय dx तो लिहून घेतला. आणखीन एक dy बाय dx इथे आहे. सो प्लस 4y³ dy बाय dx ते लिहून घेतलं, इज इक्वल टू. तर ज्यांच्याकडे dy बाय dx नाही त्यांना कुठे टाकतो आपण? पलीकडे. जसं की 5x रेस टू 4 तुम्हाला इथे दिसतोय, प्लस आहे, पलीकडे गेला मायनस 5x रेस टू 4 टाकला. इथे y³ दिसतोय प्लस, तिकडे गेला मायनस y³. आणि हा 2xy इथे दिसतोय प्लस, तिकडे गेला मायनस 2xy. तर एकदम संपत आला आपला प्रॉब्लेम. या तिघांमध्ये आपल्याला जे कॉमन दिसतंय ते घ्यायचं, दॅट इज dy बाय dx. आतमध्ये काय येणार? 3xy² मध्ये प्लस हा x² मध्ये प्लस आणि हा 4y³ इज इक्वल टू, पलीकडे काय राहणार आहे? मायनस 5x रेस टू 4 राहणार आहे, मायनस y³ राहील, मायनस 2xy जे आहे तेच कॉपी केलं. फायनली dy बाय dx
हे आपल्या अंतिम स्टेपकडे आपण आलो. हे न्यूमरेटरलाच तसंच राहणार, 5x⁴ मायनस वाय क्यूब मायनस 2xy ॲज इट इज. आणि खाली हे जो पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन डिवाइड होणार, 3xy² प्लस x² प्लस 4y³. सो जरा लेंदी आहे प्रॉब्लेम, कठीण अजिबात नाही आहे, घाबरू नका. पहिलं लेक्चर आहे या टाईपच्या न्यूमरिकल्ससाठी, ते काही एका दिवसात जमणारी गोष्ट नाही. प्रॅक्टिस करून करून तुम्हाला कॉन्फिडन्स येणार किती मोठं असलं तरी लिहिण्याचा. पण ट्रस्ट मी, अजूनही मी सारखं सांगतो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की एक्स्ट्राचं आधी करायला जाऊ नका. आधी पहिल्यांदा कॉन्फिडन्स गेन करा की आपण लिहितोय ते बरोबर येत आहे, आणि ते कधी येईल तर वहीतलेच वाचा आणि न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदा ते जमलं की मग तुम्हाला मग CET प्रॅक्टिस करायची आहे किंवा JEE करायची आहे किंवा नीट करायचे, कुठले आणखीन कुठले करायचे, तर त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करत बसा, भरपूर फायदा होईल. पण आधी तुम्हाला येतच नाही आहे आणि MCQ सोडवायला चाललं आहे तर काही ते जमायचं नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम एक्सरसाइजमधला आहे, बघूया. फाइंड dy/dx म्हटलं आहे, √x + √y = √a असं म्हटलं आहे. नो प्रॉब्लेम. डायरेक्ट मी म्हणणार आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेणार, d/dx ऑफ √x + √y = डेरिव्हेटिव्ह ऑफ √a. देन सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, d/dx ऑफ √x + d/dx ऑफ √y = याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहाल रे? याचं डेरिव्हेटिव्ह आपण लिहिणार 0. परत सगळ्यांना असं, अरे पण रूटचा तर फॉर्म्युला आहे. रूटचा फॉर्म्युला आहे तो x साठी लागू पडेल, y साठी लागू पडेल, a साठी कसं लागू पडणार? a हा कॉन्स्टंट आहे. a हा जर एखादा नंबर असेल, समजा a ची व्हॅल्यू 9 आहे, तर 9चं रूट काय येणार? 3. आणि 3चं उत्तर काय येणार? 0च. बिकॉज a इज अ नंबर, a इज अ कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट मग तो रूटात असू दे, रूटच्या बाहेर असू दे, त्याचा स्क्वेअर असू दे, नाही तर क्यूब असू दे, तुम्हाला उत्तर 0 लिहायला स्कोप आहे. बिकॉज दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सम कॉन्स्टंट, म्हणून 0. सो फायनली आता इथे डेरिव्हेटिव्ह घेऊया. √x डेरिव्हेटिव्ह सांगू शकाल? √x डेरिव्हेटिव्ह काय असतं? 1/2√x. व्हेरी गुड. फॉर्म्युला आहे डायरेक्ट वापरला. मग √y काय लिहिणार? सेम 1/2√y. जर √x 1/2√x असेल तर √y 1/2√y असणार. पण x जागी कोण आलाय? x जागी कोण आलाय? x जागी आलाय y. x जागी जर y आला असेल तर आपण काय करतो? त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो, = 0. सो फायनली 1/2√x + 1/2√y इंटू yचं डेरिव्हेटिव्ह x ने घेतल्यावर आपल्याला माहिती आहे काय येतं? dy/dx येतं, = 0. इथे आपलं बरंचसं काम संपलं. आता आपण dy/dx वाल्यांनाच इकडे ठेवतो, बाकी सगळ्यांना तिकडे टाकतो. सो हा dy/dx वाल्यांना त्याला इथेच ठेवूया, तो राहील 1/2√y इंटू dy/dx = हा 1/2√x आहे बघा, इकडे पॉझिटिव्ह, राईट साईडला गेल्यावर निगेटिव्ह होईल, म्हणजे -1/2√x. ही टर्म पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह झाली. हे 1/2√y dy/dx इथेच राहिले. फायनली dy/dx = हे जे 2√y आहे ते डिनॉमिनेटरला आहे, तिकडे dy डिव्हिजनमध्ये आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार न्यूमरेटरला. सो 2√y अपॉन हे 2√x तसेच राहतील. हा 1 कुठे गेला? तर 1 × dy/dx इज dy/dx. फायनली dy/dx = हे 2 ला 2 कॅन्सल करू शकता, मायनस साईन तसंच राहील, √y राहील अपॉन √x राहील. दिस इज आवर फायनल सोल्युशन. सो हा प्रॉब्लेम पण सुटला. छोटा होता. काही प्रॉब्लेम्स छोटे असतील, लगेच जमतील, काही प्रॉब्लेम्स जरा लेंदी असतील. ठीक आहे, डोंट वरी, हळूहळू होत राहील पुढे पुढे.
नेक्स्ट प्रॉब्लेम सेम, फाइंड dy by dx if this is given. सो मी लिहिणार वी हॅव x e raised to y प्लस y e raised to x इज इक्वल टू 1. नेहमीचीच लाईन, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साईडला डेरिव्हेटिव्ह घेतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स इज इक्वल टू, या साईडला पण डेरिव्हेटिव्ह घेणार 1. इथे आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट देऊ शकतो. डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स वाय प्लस डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह वाय इंटू ई रेस टू एक्स. सो इथे आपण लिनियरिटी वापरला. राईट साईडला फॉर्म्युला वापरूया. 1चं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे बिकॉज 1 इज कॉन्स्टंट. नाव सी, यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे एक्स इंटू ई रेस टू वायचं, तर यू इंटू व्ही फॉर्म्युला लागू शकेल. करेक्ट. सो जरा सांगा काय येणार. बोला. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय, पुढे प्लस ई रेस टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, ई रेस टू वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. हे काम पूर्ण झालं पहिल्याचं. पुढे मध्ये प्लस आहे ते प्लस मेंटेन ठेवलं. आता दुसऱ्यासाठी काम करतोय. दुसऱ्याचं पण यू इंटू व्हीच आहे. येस, त्याचं येईल वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय. पहिला गुणिले दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा गुणिले पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. संपला. पुढच्या स्टेप मी या साईडला दाखवतो. या कोपऱ्यात बघा. तर एक्स आहे तसाच कॉपी केला. आता ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, तर मला आठवलं ई रेस टू एक्सचं बाय ई रेस टू एक्सच असतं. तर ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वायच असणार. पण एक्सच्या जागी कोण आलाय, वाय आलाय. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणून इंटू डी वाय बाय डी एक्स. आता डी बाय डी एक्स ऑफ वाय लिहत नाही बसत. आता ते पण डायरेक्ट करायला सुरुवात करतो. सो बघा, एक्स कॉपी केला. ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला आठवला. ई रेस टू एक्सचा फॉर्म्युला असतो ई रेस टू एक्स. मग ई रेस टू वायसाठी पण काय लागू होणार, ई रेस टू वायचा फॉर्म्युला ई रेस टू वायच लागू होणार. पण एक्सच्या बदली कोण आलाय, वाय आलाय, म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं. इथे आपलं काम संपलं. पुढे प्लस ई रेस टू वाय लिहून घ्या आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 ते आहे तसंच लिहिलं. ब्रॅकेट कंप्लीट केला. पुढे प्लस. नेक्स्ट हा वाय लिहून घेतला इंटू ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस हा ई रेस टू एक्स आहे तो कॉपी केला आपण इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. सो देअरफॉर हे आहे तेच लिहून घेऊया आपण. एक्स इंटू ई रेस टू वाय डी वाय बाय डी एक्स प्लस ई रेस टू वाय इंटू 1 म्हणजे ई रेस टू वाय. पुढे प्लस हे आहे ते लिहून घेऊया वाय इंटू ई रेस टू एक्स प्लस हे आहे ते लिहून घेऊ ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 0. डी वाय बाय डी एक्सवाले इथे लिहून घेतो. एक्स इंटू ई रेस टू वाय इंटू डी वाय बाय डी एक्स हे लिहून घेतले. पुढे ही इथे एक टर्म दिसते ती लिहून घेऊया प्लस ई रेस टू एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ज्यांच्यात डी वाय बाय डी एक्स नाही आहेत ते राईट साईडला टाकायचं. जसं इथे ई रेस टू वाय मला दिसतंय ज्याच्यात डी वाय बाय डी एक्स नाही आहे, राईट साईडला गेल्यावर होईल मायनस ई रेस टू वाय. आणि हा पण इथे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे गेल्यावर होईल मायनस वाय इन. पुढे या दोघांमधनं डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊ शकतो आपण. ते घेऊया डी वाय बाय डी एक्स कॉमन, म्हणजे हा एक्स राहील, हा ई रेस टू वाय पण राहील प्लस ई रेस टू एक्स पण राहील इज इक्वल टू हे आहे तसंच. या दोघांमधनं मायनस साईन कॉमन घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी काहीही प्रश्न नाही, कोणीही चुकीचं देत नाही. मायनस घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. फायनल स्टेप डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा ब्रॅकेट वरचा तसंच राहणार, राईट साईडचा ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स हे आहे तसंच. फक्त काय होईल, हा अख्खाचा अख्खा जो ब्रॅकेट इथे डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन डिवाइड होणार, म्हणजे एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स.
आता यांच्यातनं काही कॉमन घेऊन कॅन्सल करण्यासारखं तरी काही मला दिसत नाही आहे. सो कीप इट ॲज इट इज, आहे तसंच ठेवा बस. घ्या लिहून. नेक्स्ट प्रॉब्लेम, याच्यामध्ये पण आपल्याला तेच करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. dy/dx काय असेल ते फाइंड आउट करायचं आहे जर आपल्याला हे दिलं आहे. आता इथे जरा एक फरक असा आहे, एक्सला एक्सच मल्टिप्लाय झाला आहे आणि वायला वायच मल्टिप्लाय होत आहे. तर आपण एक्सवाले तिकडे सगळे टाकू शकतो आणि डेरिव्हेटिव्ह पण काढू शकतो, त्यात काही मोठं विशेष नसणार आहे. सो ते अलाउड आहे. आणि इथे एक सोपं आहे, एक्सला एक्सच मल्टिप्लाय असल्यामुळे उगाच यू इंटू व्ही वापरण्यापेक्षा मी आधी लॉज ऑफ इंडायसेस वापरेन. सो ते पहिलं काम करून घ्यायचं. सो इथे पहिल्यांदा डायरेक्ट स्मार्ट वर्क करायचं आहे थोडंसं, की उगाच डेरिव्हेटिव्ह येतं आहे, यू इंटू व्ही पण माझं स्ट्रॉंग आहे म्हणून मग यू इंटू व्ही वापरत नाही बसायचं आहे. तर थोडं लॉज ऑफ इंडायसेसचा उपयोग करू. सो देअरफॉर एक्स इंटू रूट एक्स म्हणजेच काय, x⁻², पॉवर 1/2 असणे म्हणजेच स्क्वेअर रूट असणे. तसंच y इंटू y⁻² म्हणजे जे स्क्वेअर रूट आहे त्याला आपल्याला स्क्वेअर रूट न लिहिता असं 1/2 लिहिता येऊ शकतं पॉवरमध्ये. हे कॉन्स्टंट आहेत, यांच्याकडे बघायची गरजच नाही, यांचं डेरिव्हेटिव्ह शून्यच येणार आहे, मग तो रूटमध्ये असो नाही तर आणखीन कुठे असो. फायनली दोघांची पॉवर सेम आहे, दोघांचेही बेस सेम आहे, पॉवर वेगवेगळे आहे. तर लॉज ऑफ इंडायसेस प्रमाणे आपण काय देतो, x⁻1 + 1/2. हाऊ 1 + 1/2, इथे जो पहिला x आहे त्याची पॉवर इथे लिहिलेली नाही, याचा अर्थ काय 1 आहे. सो बेस सेम असल्यावर त्या दोघांची बेरीज होणार. पुढे प्लस, इथे पण सेम तसंच y⁻1 + 1/2. सो 2 मला y आणि x दिसत होते, त्याच्यापेक्षा हे जरा जास्त सोपं झालं, एकच x दिसतोय एकच y दिसतोय. सो हे फायद्याचं ठरेल. सो पुढे यांची बेरीज केली आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो बे के बे क्रॉस मल्टिप्लिकेशन +1 म्हणजे 3/2 येईल. पुढे प्लस y⁻, इथे पण बे के बे +1 म्हणजे 3/2 इज इक्वल टू a√a. हे आहे तसंच ठेवूया. एकदा हे झालं की जरा सुटसुटीत दिसतंय मगाचपेक्षा. मगाशी प्रॉब्लेम बघा कसा होता, 2x 2y, त्याच्यापेक्षा हे जास्त सोपं आहे. मग आपण हे करू शकतो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता हे एकदा झालं की मग आपण पुढच्या कामाला लागू शकतो, डेरिव्हेटिव्ह घेणं. सो d/dx ऑफ x⁻³ प्लस y⁻³ ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू d/dx ऑफ a√a. सो देअरफॉर सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येणं पॉसिबल आहे. सो मी डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार, x⁻³ वेगळं घेणार, प्लस डेरिव्हेटिव्ह कोणाचं वेगळं घेणार, y⁻³. सो दोघांचे डेरिव्हेटिव्ह मी वेगवेगळे घेतले. इथे तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट 0 लिहूनच मोकळा होतो, बिकॉज हे कॉन्स्टंट आहेत. ते कॉन्स्टंट कितीही असू देत, मल्टिप्लिकेशनमध्ये असू देत, रूटमध्ये असू देत, नाही तर रूटमध्ये नको असू देत, मल्टिप्लाय असू देत नाही तर डिव्हिजन असू देत, सगळे नंबरच आहेत, ते कॉन्स्टंट आहेत. सो 0 उत्तर. फायनली आता याचा फॉर्म्युला कुठला वापरणार आपण, x⁻n फॉर्म्युला, n इंटू x⁻n-1 जो डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे तो. मग इथे n कोण आहे तो नीट बघा, 3/2 आहे. सो 3/2 पुढे येईल, x⁻, त्याच्या स्वतःतून काय होणार, 1 वजा होणार, 3/2 x⁻³ - 1. पुढे प्लस y⁻³ साठी पण सेम लॉजिक तसंच लागू पडणार. 3/2 पुढे येणार, y⁻³ - 1. वरचा अंक पुढे येतो आणि वरच्यातून 1 कमी होतो, तेच लॉजिक. पण हा फॉर्म्युला एक्सचा होता, एक्ससाठी वापरला ते ठीक आहे, पण हा फॉर्म्युला एक्सचा असून वाय साठी वापरतोय, याचा अर्थ एक्सच्या जागी वाय आलेला आहे. सो इंटू त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायला विसरायचं नाही. सो वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. इथे ते काही घेतलं नाही, बिकॉज इथे लेटर एक्सच होतं आणि फॉर्म्युला पण आपण डेरिव्हेटिव्ह पण एक्सनेच घेतोय, म्हणून इथे काही तो प्रश्न येत नाही. इथे आला बिकॉज एक्सच्या जागी वाय आलाय. इज इक्वल टू 0 आहे तसंच मेंटेन ठेवायचं आहे. पुढे जरा हे पॉवरमधली वजाबाकी करूया. सो 3/2 तसेच ठेवले, x⁻,
2 क्रॉस मल्टिप्लाय केलं 3 मायनस 2 म्हणजे येईल 1/2 प्लस 3/2 वाय रेस टू, इथे पण तेच होणार, 2 मल्टिप्लाय झाल्यावर 3 मायनस 2 म्हणजे 1/2 इंटू हे dy/dx आहे तसेच इज इक्वल टू 0. फायनली आपल्याला काय करायला लागतं, dy/dx वाले एका साईडला ठेवायला लागतात, बाकीच्यांना तिकडे टाकायला लागतं. सो मी हे 3/2 तसेच ठेवलं इथे. आता y रेस टू 1/2 लिहिलं तसंच ठेवलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा जरा √y लिहिलेलं चांगलं दिसेल. dy/dx इज इक्वल टू, ही जी क्वांटिटी आहे ना ती पॉझिटिव्ह आहे, पलीकडे गेल्यावर होणार -3/2 आणि √x रेस टू 1/2 लिहिण्यापेक्षा √x लिहूया, अर्थ तोच आहे. जसं आपण इथे घेतलं होतं, रूटसाठी आपण पॉवर 1/2 लिहिलं, तर उलटं केलं, 1/2 पॉवरसाठी रूट लिहून टाकलं. या साईडचे 3/2 या साईडचे 3/2 कॅन्सल, आणि फायनल स्टेपला dy/dx इज इक्वल टू, इकडे कोण राहिलं आहे, -√x राहिलं आहे, आणि इथे जो √y मल्टिप्लाय आहे तो इकडे येऊन डिवाइड होईल. दिस इज फायनल स्टेप, दिस इज फायनल सोल्युशन. अगेन नेक्स्ट प्रॉब्लेम सेम टाईप, फाइंड dy/dx, इम्प्लिसिट फंक्शन दिलेलं आहे. मग आता आपण ते सोडवूया. जे आपल्याकडे आहे ते आपण लिहून घेतो की वी हॅव x प्लस साइन x प्लस y इज इक्वल टू y मायनस कॉस x मायनस y. मग आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो इथे येईल dy/dx ऑफ x प्लस साइन x प्लस y, आणि इकडे येईल dy/dx ऑफ y मायनस कॉस x मायनस y. चला तुम्ही सांगताय काय करायचं पुढे. सेपरेट करायचं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह वेगळं आणि साइन x प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह वेगळं. तसंच इथे वायचं डेरिव्हेटिव्ह वेगळा, इथे कॉस x मायनस वायचं वेगळं. पुढे एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण, एक्स ने किती 1. गुड, हे सोपं आहे. मध्ये प्लस साईनचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, मग साइन एक्स प्लस वायचं काय येणार cos x plus y. व्हेरी गुड, कॉस एक्स प्लस वाय लिहून टाकलं. पण माझ्या लक्षात आलं की साइन एक्सच्या ऐवजी इथे काय आलंय, अख्खाच्या अख्खं एक्स प्लस वायच आलंय. सो त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं आहे एक्स प्लस वाय. सो इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय, कारण एक्सच्या बदली एक्स प्लस वाय आलाय. पुढे इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx मध्ये मायनस. आता कॉस बद्दल सांगा, कॉस एक्स मायनस वायचं काय लिहाल, minus sin x minus y. मायनस साइन एक्स मायनस वाय, त्याला ब्रॅकेट टाकतो कारण मायनस साइन आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यस x minus y. एक्स मायनस वाय. बरोबर आहे, कारण इथे एक्सच्या जागी कोण आलेला आहे, एक्सला हटवून एक्सला रिप्लेस करून तिथे कोण आलेला आहे, एक्स मायनस वाय आलेला आहे. पुढे फायनली 1 प्लस हे आहे तसंच लिहितो, कॉस एक्स प्लस वाय, याच्यात काही चेंज नाही, राईट, इंटू. आता यांचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, परत यांचं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो आपण, बिकॉज मध्ये प्लस दिसत आहे, तर एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू हे dy/dx तसंच ठेवू. पुढे तुम्हाला इथे दिसेल मायनस मायनस प्लस झालेलं, साइन एक्स मायनस वाय आहे तसंच ठेवायचं आहे, आणि परत यांचं डेरिव्हेटिव्ह आपण सेपरेट घेऊ शकतो, कारण मध्ये मायनस आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मध्ये मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह dy/dx. सो या स्टेपला आहे ना खरं तर डेरिव्हेटिव्ह घेऊन संपलेलं आहे, आता कुठेही डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बाकी नाही आहे. सो डेरिव्हेटिव्ह 12वीत शिकलेला आपण नवीन पार्ट आहे तो संपला, पण आता आपल्याला थोडंसं मॅथमॅटिक्स, अल्जिब्रा, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वापरून
dy/dx किती असेल ते मात्र फाइंड आउट करायचं आहे. सो ते करूच. तुम्ही पहिल्यांदा लिहून घ्या. नेक्स्ट स्टेप, देअरफॉर 1 प्लस, आता हे जे cos x प्लस वाय आहे ना, हे आपण आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. याने 1ला पण मल्टिप्लाय करायचं आहे आणि याने dy/dxला पण मल्टिप्लाय करायचं आहे. सो कॉस जेव्हा 1ला मल्टिप्लाय होईल तेव्हा असं दिसेल cos x प्लस वाय, आणि कॉस जेव्हा याला मल्टिप्लाय होईल तेव्हा होईल cos x प्लस वाय इंटू dy/dx इज इक्वल टू, हा dy/dx तसाच आहे तसा. आता इथे पण तेच साईन आहे ना, तो 1ला पण मल्टिप्लाय करायचा आहे आणि हा साईन याला पण मल्टिप्लाय करायचा आहे. सो साईन x मायनस वाय इंटू 1 म्हणजे साईन x मायनस वाय आहे तसंच. आणि जसा हा साईन x मायनस वाय याला मल्टिप्लाय होईल तेव्हा होईल मायनस साईन x मायनस वाय इंटू dy/dx. नेक्स्ट, देअरफॉर 1 प्लस, किंवा आता 1 प्लस करण्यापेक्षा आता आपण dy/dx वाले चूज करूया. इथे मला दिसला dy/dx वाला cos x प्लस वाय इंटू dy/dx. देन इथे एक dy/dx आहे राईट साईडला, तो इकडे लेफ्ट साईडला म्हणजे होईल मायनस dy/dx. देन इथे पण एक आहे राईट साईडला मायनसवाला, तो इकडे येऊन प्लस होईल साईन dy/dx. म्हणजे सगळे dy/dx वाले आले एका साईडला. इज इक्वल टू, आता नसलेले कोण कोण आहेत, हा 1 पलीकडे -1 झाला, हा cos x प्लस वाय पलीकडे जाऊन मायनस cos x प्लस वाय झाला, आणि हा साईन x प्लस वाय होता, साईन x मायनस वाय हा राईट साईडलाच आहे, तो तसाच राहणार तिकडे प्लस साईन x मायनस वाय. फायनल स्टेप, dy/dx कॉमन घ्यायचं आहे, घेतलं. dy/dx कॉमन घेतल्यावर राहिलं cos x प्लस वाय मध्ये -1 प्लस साईन x मायनस वाय, ब्रॅकेट कंप्लीट, इज इक्वल टू, हे आहे तसंच -1 मायनस cos x प्लस वाय ॲज इट इज प्लस साईन x मायनस वाय ॲज इट इज is equal to, so therefore dy/dx is equal to, हे न्यूमरेटरला आहे तसंच लिहायचं आहे, -1 मायनस cos x प्लस वाय प्लस साईन x मायनस वाय, न्यूमरेटर ॲज इट इज, आणि अपॉन हा अख्खा ब्रॅकेट जो मल्टिप्लाय आहे तो इकडे आणूया खाली. तर -1 मी आधी लिहितो, मग कॉसवाला लिहितो प्लस cos x प्लस वाय, आणि मग हा साईनवाला लिहितो प्लस साईन x मायनस वाय. बस, आणखीन काही करणार, आणखीन थोडंफार काही कॅल्क्युलेशन करता येऊ शकेल पण गरज नाही. दिस आन्सर इज इनफ. इथे तुमचं उत्तर कंप्लीट झालं, लिहून घ्यायला हरकत नाही. सो आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन हा पॉईंट बघितला, हा पॉईंट पूर्ण केला याच्यातला या व्हिडिओमध्ये. तुम्ही लिहून घ्या की मग आज आपण थांबू.